हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मी असाल. तर छान अशा सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि सकाळची देवपूजेने माझी सुरुवात झालेली. तर आत्या गेल्या होत्या त्यांच्या माहेरी आणि सकाळी लवकरच उठले मी. त्याच्यानंतर म्हटलं पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावी, कारण घरात वातावरण प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आधी श्रीकृष्णाला आंघोळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या देवांना आज आहे ना म्हटलं पितांबरीने चांगली स्वच्छ केली. त्याच्यानंतर मग पाण्याने आंघोळ घालून घेतली आणि छान अशी देवपूजा करून आहे ना मन म्हणजे प्रसन्न वाटलं, कारण 6 महिन्यानंतर आज पहिल्यांदा इथले देवांची देवाऱ्यातल्या देवपूजा करते मी. तर चला तर मग आता भरभर देवपूजा करून घेते. दीदी बरं का दीदी 2 मिनिटं येऊन दीदी. काय रे कळतंय का नाही तुला? काय बाबा कस करून दिले घेतलं. ही कुठं गेलं रे? मोबाईल माझा ही ही कोणता मोबाईल आहे? कुठे मोबाईल झाकून ठेवा. काय घेता आणि काय मोबाईल थांबा थांबा थांबा, तुम्ही चिक्कू काढले का? बर थांबा. हो इथलं गुलाबाचं झाड गेलं काय केवढं, मिरच्याची झाडं लावली ती. हा बस झालं. हा ती तेवढा काढा पलीकडचा. चिक्कू काढले का तुम्ही? हर्षीने एक चिक्कू त्याचा चोडलाय झाडाचा. आता मग चांगलं आलं तर झाड पण ना खिडकीवरती असं वारं आलं का नाही त्याच्यावरती असं आपटत होतं. पण ते सर मी काढतो. चिकू ही नको राहू दे. आता पटांगण झालं जर बरं असू दे. चिकू हाते घेऊन चल, मी तिकडे बाहेर आणतो. मी तिथं काढायचं. चला चला की तिथं बाहेर दिसतोय चिकू. चला चला बाहेर घेतो मी तिकडे. ही खाते ती का शेरड का नाही? खात असेल तर बघा, ना तर वाळायला ठेवा, सरपण होईल. थांब ना आले मी. इथे एक खाली पडलं, इथलं घेऊन चालले मी पप्पाच्या पाठीमाग.
आता काढलं ते फौजींनी, बघतात ती शेरडं खातात का, मला पण माहित नाही खातात का, कसं खात असली तर बरंच आहे. टाकली खाय लागली की हा चिक्कू बी आहेत की, हा काढायची की नाही चिक्कू. ऐक तिथे राहू दे ना, घरात ठेव ना सगळे. बघा इकडं वरती आहे. हा खाऊ दे नाही तर राहू दे त्याला. बघा रुचिक माझ्या हाताला लागलं. खाते ती का शिरड. खायला लागली पाला. राहू दे थोड्या वेळ आणि परत उचलून तिकडं टाका पलीकडं. मग काय करतो रे हर्षू. हात्या नका घेऊ बाळा, ती लागल त्याने. चल घरात. हो कसलं टिंगुळ आलं रे हर्षू. बघू इकडं बघू बरं. पडला मगाशी. झालं माझं निम्मच काम झालं तर मी आलते बाहेर. म्हणलं काय करायलेत बघूया. तर आज आता करायचं चिकन मटणाची भाजी. त्यासाठी हे ना मग मसाला करून ठेवते, कारण आता 10 वाजता लाईट गेली. लाईट येते संध्याकाळी 10 वाजता. त्याच्यामुळं मग आधी मसाला करून घ्यावा म्हणलं. इथे थोडंफार कुटून ठेवलं आहे मी आणि पीठ पण भिजत ठेवलेले. म्हणजे आता चपात्या करून घेते आणि मामा गेलेले दळायला ज्वारीचं पीठ, म्हणजे सॉरी ज्वारी दळण आणण्यासाठी. तर ते आल्यानंतर मग भाकरी करून घेते. आणि आता सकाळी जेवणासाठी ना मुगाची डाळ ह्याच्यावरती शेगडीवर भिजू घातली मी, सॉरी शिजायला घातली. आणि देवपूजा बघा मग अशी मी केली, पण दाखवायला राहिले मी. छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यामुळं. आत्या गेलेले आहेत त्यांच्या माहेरी, त्याच्यामुळं मग आज देवपूजा वगैरे सगळं माझ्याकडंच आहे. तर मी करून घेतली देवपूजा. ते आता पटपट आवरून घेते. सगळा राडा हे सगळं आवरते इथलं. आता भांडी वगैरे आहे सगळी तशीच. तर चपात्या वगैरे करून घेतल्या आणि सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतलेलं आहे मी आता. तर आज आहे ना भैया, बाबा, प्रतीक्षा त्यांना आणि त्याचबरोबर नेरल्याच्या ज्या आहेत माझ्या नणंदबाई, तर त्यांना बोलवलं होतं जेवणासाठी. तर तेच येणार होते म्हणून मी आज आहे ना सगळं स्वयंपाक करून ठेवला होता आधीच, आणि ते आता आलेले आहेत. काय स्ट्रॉबेरी. तर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि लेकरांचं चाललं होतं की झोळ्याच बांधून द्या. सगळ्यांना झोळीत झोपायचं होतं. तर शिव आणि हर्षू एका झोळीमध्ये आणि सी आणि शिव एका झोळीत बसल्या होत्या. तर असा गेला आजचा आमचा पूर्ण दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया अशाच आपण छान छान व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.